नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, विचार आणि आयुष्य थोडं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी असं होतं ना, काही लोक काहीही बोलले तरी सगळे अगदी लक्ष देऊन ऐकतात आणि आपण काही महत्वाचं सांगत असलो तरी कुणाला त्यात रस नसतो. हो, म्हणजे हे खूप वेळा बघायला मिळतं आणि हे खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. हो ना. आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपण जेव्हा कुणाशी बोलतो ना, तेव्हा आपल्या डोक्यात सतत एकच विचार सुरू असतो की मी आता पुढे काय बोलू किंवा मी स्वतःला कसं भारी दाखवू. अगदी माझा कोणता अनुभव इथे एकदम चपखल बसेल याच विचारात आपण असतो. हो. आणि समोरचा माणूस काय सांगतोय हे समजून घेण्यापेक्षा आपण स्वतःचं प्लॅनिंग करत असतो. हे असं का घडतं? हा आपला अहंकार आहे की यामागे काही शास्त्रीय कारण आहे? खरं सांगायचं तर इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. कारण लोकांना तुम्ही काय सांगता यापेक्षा त्यांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडत असतं. यामागे पूर्णपणे मेंदूचं विज्ञान आहे. अच्छा, म्हणजे हे सायंटिफिक आहे. हो ना. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो, आपले विचार मांडतो, तेव्हा आपल्या मेंदूतली जी रिवॉर्ड सिस्टीम असते ती सक्रिय होते. म्हणजे मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन पाझरतं. हे तेच रसायन आहे जे आपल्याला एखादं खूप छान जेवण जेवल्यावर किंवा अचानक पैसे मिळाल्यावर जो आनंद देतं ना, तसा आनंद देतं. बापरे. म्हणजे स्वतःबद्दल बोलणं हे एका व्यसनासारखं आहे का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण सतत स्वतःचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या नादात आपण समोरच्याशी खऱ्या अर्थाने जोडले जातच नाही. आपण फक्त आपली ती डोपामाइनची भूक पूर्ण करत असतो. हे तर खूपच धक्कादायक आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचार ना. जर आपण स्वतःबद्दल बोललोच नाही, म्हणजे जर आपण फक्त गप्प राहून ऐकतच बसलो, तर लोक आपल्याला हुशार कसं समजणार? हे म्हणजे एखाद्या खेळासारखं वाटतं ना, जिथे आपण फक्त समोरच्याला बॅटिंग करू देतोय. हाच तर तो सर्वात मोठा विरोधाभास आहे. ऐकायला हे खूप साधं वाटतं, पण जो व्यक्ती हे सूत्र समजून घेतो ना, तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. ते कसं काय? रेच्छा, म्हणजे आपण त्यांना तो डोपामाइनचा डोस देतोय असं म्हणायचंय का? एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही एखाद्याला पूर्ण लक्ष देऊन ऐकता, तेव्हा त्यांचा मेंदू हा आनंद, हा सन्मान तुमच्याशी जोडतो. तुम्ही स्वतः एकही शब्द न बोलता त्यांच्या नजरेत खूप समजूतदार आणि भारी व्यक्ती बनता. म्हणजे आपण त्यांना त्यांच्याच नजरेत मोठं करतो. हे खूप पॉवरफुल आहे. पण हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं काम करतं? म्हणजे मला एका खूप टेन्शनच्या परिस्थितीचं उदाहरण आठवतंय. नोकरीची मुलाखत. मुलाखत. तिथे तर स्वतःला सिद्ध करणं सर्वात जास्त अपेक्षित असतं. हो ना. तिथे तर मी कसा सर्वोत्तम आहे हे ओरडून सांगणं हीच एकमेव स्ट्रॅटेजी मानली जाते. बरोबर. प्रत्येकजण आपलं ते ठरलेलं सेल्स पिच तयार करूनच गेलेला असतो. अगदी तेच. आता आपण अशा 2 उमेदवारांची कल्पना करूया जे एकाच पदासाठी गेले आहेत. पहिला उमेदवार आज जातो आणि तो म्हणजे अगदी ठरवून दिलेल्या साच्याप्रमाणे बोलतो. हां. त्याने आजवर काय काय केलंय, त्याची कौशल्य काय आहेत, तो किती मेहनती आहे, स्वतःच्या यशाचा पूर्ण पाढाच वाचतो तो. आणि साधारणपणे पाहिलं तर त्याने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. त्याला जे विचारलंय तेच तो सांगतोय. हो. पण आता दुसरा उमेदवार आज जातो. हा उमेदवार स्वतःबद्दल खूप मोजक्या शब्दांत सांगतो, पण तो एक पूर्णपणे वेगळीच दिशा पकडतो. तो त्या मुलाखत घेणाऱ्यालाच प्रश्न विचारायला लागतो. अच्छा. कसे प्रश्न? तो म्हणतो की मला तुमच्या कंपनीबद्दल खूप काही वाचायला मिळालं, पण सध्या तुमच्या टीमसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? किंवा तुम्हाला कर्मचाऱ्यांमध्ये कोणती गुणवत्ता सर्वात जास्त आवडते? असे प्रश्न. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोकरी या दुसऱ्या उमेदवाराला मिळते. या उदाहरणातून मानवी स्वभावाचा एक खूप महत्वाचा पैलू समोर येतो. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. कारण हे खूप रिस्की वाटतं ना. मुलाखत घेणाऱ्याला असं वाटू शकतं की हा मलाच सल्ले द्यायला आलाय. तरीही हा दुसरा उमेदवार का जिंकला? कारण त्याने स्वतःला प्रूव्ह करण्यापेक्षा समोरच्याला महत्त्व दिलं. मुलाखत घेणारा व्यक्ती हा देखील शेवटी एक माणूसच असतो ना. हो, ते तर आहेच. तो दिवसभर लोकांचं तेच बोलणं ऐकून कंटाळलेला असतो. जेव्हा दुसरा उमेदवार कंपनीच्या समस्यांबद्दल विचारतो, तेव्हा तो अप्रत्यक्षपणे त्या अधिकाऱ्याला मोकळं बोलण्याची संधी देतो. अच्छा. म्हणजे तो दाखवून देतो की मला तुमच्या समस्या सोडवण्यात रस आहे. अगदी. पहिल्याने फक्त माहिती दिली, पण दुसऱ्याने सहानुभूती दाखवली. आणि मानवी मेंदू नेहमी माहितीपेक्षा सहानुभूतीला जास्त दाद देतो. हे खूपच सखोल निरीक्षण आहे. स्वतःच्या विश्वातून बाहेर पडून दुसऱ्याच्या विश्वात प्रवेश करणं. पण आता वास्तवात म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात हे कसं वापरायचं, यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत का? हो, नक्कीच आहेत.
मानसशास्त्रात याच्या अत्यंत सोप्या पण प्रभावी 5 पायऱ्या सांगितल्या आहेत. बरं. यातली सर्वात पहिली आणि सोपी पायरी म्हणजे नावाचा वापर करणे. नाव. पण आपण तर नेहमीच लोकांची नावं घेतो. यात काय विशेष? आपण नावं घेतो, पण ती फक्त हाक मारण्यासाठी. संवादाच्या मध्येच नावाचा वापर करणं ही वेगळीच गोष्ट आहे. मानवी मेंदूसाठी स्वतःचं नाव ऐकणं हा सर्वात मोठा अटेन्शन ग्रॅबर असतो. तुम्ही गर्दीत असलात आणि कोणी हळू आवाजात तुमचं नाव घेतलं तरी तुमचं लक्ष जातं ना? हो, लगेच लक्ष जातं. म्हणूनच जेव्हा आपण बोलताना म्हणतो की रमेश, मला असं वाटतं की आपण हे असं करायला हवं, तेव्हा त्या एका शब्दामुळे लगेच एक घट्ट नातं तयार होते. समोरच्याला वाटतं की हा मेसेज खास माझ्यासाठी आहे. म्हणजे आपण त्यांना स्पेशल फील करून देतो. हे खरंच सोपं आणि प्रभावी आहे. दुसरी पायरी याहून महत्वाची आहे. मध्ये न बोलणे, लोकांना पूर्ण बोलू देणे. इथेच माझी एक अडचण आहे. काय होतं? कधीकधी समोरचा एखादा अनुभव सांगत असतो आणि अचानक आपल्याला आपला तसाच एखादा भारी अनुभव आठवतो आणि मग तो सांगण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे माझा हेतू वाईट नसतो, मला फक्त कनेक्ट व्हायचं असतं. हा विचार खूप नैसर्गिक आहे, पण ही मोठी घोडचूक आहे. हे बघा, एखादी व्यक्ती बोलत असते ना, ते म्हणजे एक विमान आकाशात उड्डाण करत आहे. त्यांची गोष्ट अजून संपलेली नाही आणि तुम्ही मध्येच तुमची गोष्ट सांगता, म्हणजे त्या विमानाची धावपट्टी रिकामी नसताना तिथे जबरदस्तीने दुसरं विमान उतरवण्याचा प्रयत्न करताय. बापरे, मग तर दोन्ही विमानांचा अपघातच होणार. संवादाचाही असाच अपघात होतो. म्हणूनच शांत राहणं आणि हा मोह टाळणं हे जास्त खंबीरपणाचं लक्षण आहे. पण जर मी फक्त गप्प बसले तर समोरच्याला वाटेल ना की मी लक्ष देत नाहीये. आणि म्हणूनच तिसरी पायरी महत्वाची आहे, छोटे प्रश्न विचारणे. तुम्ही फक्त निर्जीव भिंत बनून ऐकायचं नाहीये. छोटे प्रश्न म्हणजे मग पुढे काय झालं असं काहीतरी? अगदी तेच. मग पुढे काय झालं, त्यावेळी तुला कसं वाटलं, असे प्रश्न विचारले की संवाद सुरू राहतो. तुम्ही त्यांच्या गोष्टीत रस घेत आहात हे त्यांना समजतं. अच्छा, म्हणजे आपण फक्त गप्प न बसता त्यांच्या प्रवासात सहभाग घेतोय. हो. आता चौथी पायरी आहे तुमची देहबोली. तुम्ही कितीही चांगले प्रश्न विचारले, पण तुमचे डोळे मोबाईलवर असतील तर? अरे हो, आजकाल हे खूप बघायला मिळतं. आपण सांगत असतो आणि समोरचा मोबाईल स्क्रोल करत म्हणतो, हो हो बोल तू. हे सर्वात घातक आहे. डोळ्यात डोळे घालून बोलणे आणि चेहऱ्यावर हलके स्मित ठेवणे हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. तुम्ही शब्दांशिवाय सांगत असता की आत्ता माझ्यासाठी तुझ्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. हे ऐकायलाच किती छान वाटतंय. आता 5वी पायरी कोणती? 5वी आणि सर्वात कठीण पायरी म्हणजे तुलना किंवा जज न करणे. समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे. पण मला सांगा, आपण नेहमी लोकांना सल्ले द्यायला जातो. म्हणजे एखाद्याने प्रॉब्लेम सांगितला की आपण लगेच त्यावर उपाय सांगायला लागतो. तू असं करायला पाहिजे होतंस असं म्हणतो. हे चुकीचं आहे का? आणि इथेच आपण चुकतो. कारण कधीकधी लोकांना सल्ले नको असतात, त्यांना फक्त कुणीतरी ऐकणारा हवा असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला जज न करता ऐकून घेता, तेव्हा तुमची किंमत त्यांच्या नजरेत आपोआप वाढते. ते मनमोकळेपणाने बोलतात. मला हे सगळं ऐकून एका गोष्टीची जाणीव झालीये. लोक तुम्ही काय बोललात हे कदाचित विसरून जातील, पण तुम्ही त्यांना कशी वागणूक दिली किंवा कसा फील दिला हे ते कधीच विसरत नाहीत. अगदी खरंय. या सर्व पायऱ्या फक्त एक तंत्र नाहीये, तर त्या मानवी भावनांच्या खूप मोठ्या सत्यावर आधारित आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याला महत्वाचं असल्याची जाणीव करून देता, तेव्हा ती व्यक्ती कायम तुमच्याकडे आकर्षित होते. म्हणजे पुढील वेळी जेव्हा कोणाशी संवाद साधण्याची वेळ येईल, तेव्हा कुणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं कमी बोलून आणि जास्त ऐकून समजून घेण्यावर मी नक्कीच भर देईन. हो. आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आजकालच्या जगात जिथे प्रत्येकाला फक्त स्वतःबद्दलच बोलायचंय, तिथे जर आपण खऱ्या अर्थाने ऐकायला लागलो, तर ऐकणे ही आपली सर्वात मोठी आणि दुर्मिळ ताकद बनू शकते का? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. ही कल्पना मला एका पुस्तकातून मिळाली आणि त्या पुस्तकात अशा अजून खूप गोष्टी आहेत. तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर हे नक्की तुमच्या लोकांबरोबर शेअर करा. हो, नक्की शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा.